नमस्कार. मी रुपाली जोशी, स्पेशल एज्युकेटर. आजपर्यंत आपण सगळ्या जवळजवळ ऑटिझम असेल, ADHD असेल, लर्निंग डिसॅबिलिटी काय आहे, डिले डेव्हलपमेंट म्हणजे काय आहे, स्पेशल चाइल्ड म्हणजे नेमकं काय आहे आणि त्यांचे इश्यूज काय काय आहेत, त्यांच्या ॲक्टिव्हिटीज, सेन्सरी इश्यूज काय आहे, त्यांना आवश्यक त्या थेरपीज कुठल्या कुठल्या आवश्यक आहेत त्यांच्यासाठी, याविषयी आपण सगळं डिटेल बऱ्यापैकी माहिती घेतलेली आहे. डिटेल म्हणता येणार नाही त्याला, डिटेलिंगसाठी तर आपल्याला खूप काही करावं लागेल, पण बऱ्यापैकी आपण बेसिक जी माहिती असते ती याविषयी आपण घेतलेली आहे. तर आता बऱ्याच वेळा प्रश्न असतो की बरेच पालक आम्ही असं बघतो की बॉर्डर लाईन ADHD किंवा माइल्ड बॉर्डर लाईन मूल जे आहे, ते ऑटिझम असेल, ADHD असेल किंवा डिले डेव्हलपमेंटचं मूल असेल, सिंड्रोम प्रकारातलं डाऊन सिंड्रोम, फ्रॅजाइल एक्स सिंड्रोम किंवा इतर कुठल्या प्रकारातलं मूल असेल, तर अशा मुलांसाठी बरेच वेळा पालक नॉर्मल स्कूल प्रिफर करतात. तर जसं मी आपल्याला मागे व्हिडिओमध्ये आत्ता सांगितलं की 0 ते 6 वर्ष वयोगटाचा कालावधी जो आहे तो स्पेशल एज्युकेशनसाठी अतिशय उत्तम असा कालावधी आहे. त्या कालावधीमध्ये जर आपण मुलाला स्पेशल एज्युकेशनच्या थेरपीज जर दिल्या तर मूल नंतर नॉर्मल शाळेत जाण्यासाठी त्याला कमीत कमी अडचणी येतील. हे मी मागे पण बऱ्याच व्हिडिओजमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. तर ही जी बॉर्डर लाईन आणि माइल्ड मुलं आहेत, ऑटिझम, ADHD, डिले डेव्हलपमेंट, डाऊन सिंड्रोम वगैरे, तर पालकांना बऱ्याच वेळा असं वाटतं की नॉर्मल शाळेमध्ये चांगल्या प्रकारे सर्वाईव्ह होत आहेत, सगळं काही करतायत, आपण ज्या सांगितल्या त्या गोष्टी किंवा शिक्षकांनी सांगितलेल्या बऱ्याचशा गोष्टी मूल फॉलो करतं आहे, तर तरी पण त्यांना स्पेशल एज्युकेशन आवश्यक आहे, हे मला इथे सांगायचं आहे. म्हणजे ऑटिझम, ADHD, डिले डेव्हलपमेंट आणि स्पेशल एज्युकेशन याविषयीचा आजचा आपला भाग आहे की त्यांना स्पेशल एज्युकेशन आवश्यक आहे की नाही आहे. तर बऱ्याच वेळा पालकांचा असा संभ्रमात असतात पालक की यांना स्पेशल एज्युकेशन थेरपी द्यायची की नाही किंवा ते आवश्यक आहे की नाही. तर इथे मला हे सांगायचं आहे की स्पेशल एज्युकेशन हे बॉर्डर लाईन असू देत मूल किंवा ऑटिझम असू देत, ते कशा प्रकारे आवश्यक आहे हे मी तुम्हाला एक्सप्लेन करते. की जसं आपण आता बरेचसे थिअरी अभ्यासली आहे की मुलांना कुठले कुठले इश्यूज असतात. या मुलांना सगळ्यात जास्त प्रायमरी आहे बिहेवियर इश्यू आणि सेन्सरी इश्यू, की जे नेमकं पालक डिफरन्शिएट करू शकत नाही की हे मुलाचं बिहेवियर आहे, हायपर ॲक्टिव्हिटी आहे की सेन्सरी इश्यूमुळे मूल असं करतं आहे. तर त्यामुळेच आणि मूल जेव्हा छोटं असतं त्यावेळी या गोष्टी दिसून येत नाही, पण जेव्हा मूल मोठं मोठं होत जातं त्यावेळी बरेचसे प्रॉब्लेम विजिबल होतात मुलाचे. मूल वेगळं काहीतरी करतं आहे, सामान्य मुलांपेक्षा मुलामध्ये वेगळं काहीतरी आहे हे जेव्हा दिसून येतं त्यावेळी पालकांनी ॲप्रोच होण्यापेक्षा स्पेशल एज्युकेशनला त्याच्या अगोदरच जर तुम्ही ॲप्रोच झालात तर बरेचसे इश्यूज कमी राहतील मुलाचे. जसं मी म्हटलेलं आहे की 0 ते 6 वर्ष वयोगटामधली जी मुलं आहेत ती जर आमच्याकडे स्पेशल एज्युकेशनसाठी आली तर बराचसा सर्वांगीण विकास मुलाचा जर तुम्हाला साधायचा तर 0 ते 6 वर्ष वयोगटामध्ये बरेचसे मुलाचे सेन्सरी इश्यूज असतील, बिहेवियरल इश्यूज असतील, आय हँड कॉर्डिनेशन, सिटिंग स्पॅनचे इश्यूज असतील. जसं आपण सगळ्या थेरपीज अभ्यासल्या आहेत, बऱ्यापैकी आपल्याला आता थेरपीज मुलांना कुठल्या आवश्यक आहेत त्या माहिती झालेल्या आहेत. तर ह्या सगळ्या फाईन मोटार आहे, कॉन्सन्ट्रेशन आहे, सिटिंग स्पॅन आहे, आय हँड कॉर्डिनेशन आहे आणि हे सगळे थेरपीज एकमेकांशी को रिलेटेड आहेत, हे पण मी आपल्याशी बोलले होते. मुलाचं सोशल डेव्हलपमेंट पण हे या सगळ्या थेरपीजशी को रिलेटेड आहे. बऱ्याच वेळा ऑटिझम किंवा ADHD मूल सोशली डेव्हलप होत नाही. ADHD मुलामध्ये हायपर ॲक्टिव्हिटी आणि बिहेवियरल इश्यूज इतके असतात की मुलाचं सोशल डेव्हलपमेंट करण्यासाठी पालकांना खूप म्हणजे भरपूर मेहनत घ्यावी लागते, थेरपिस्ट असेल किंवा पालक असतील तर त्या ठिकाणी जर तुम्हाला स्पेशल एज्युकेशनची जर मदत मिळाली तर निश्चितच मुलाचा सर्वांगीण विकास साधायला जास्त वेळ लागणार नाही आणि मूल अजून चांगल्या प्रकारे समाजामध्ये सर्वाईव्ह होईल, त्याचं सोशल डेव्हलपमेंट होईल. जसं की मी तुम्हाला म्हटलं मागे पण की ADLE मूल जर व्यवस्थित ट्रेन झालं तर तुमचाही भार कमी होईल आणि मूल समाज प्रवाहामध्ये, समाजामध्ये सर्वाईव्ह व्हायला खूप चांगली मदत होईल, सोशल डेव्हलपमेंट व्हायला मुलाचं मदत होईल.
तर या सगळ्या ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत, या सगळ्या थेरपीज ज्या आहेत, हे सगळं एकमेकांशी कोरिलेटेड आहे. त्यामुळे जर या थेरपी जर आपण सगळ्या स्पेशल एज्युकेशन का महत्त्वाचं आहे मुलांसाठी ह्याविषयी आपण जे बोलतो आहोत, तर याच्यासाठी आहे की मुलाचा सर्वांगीण विकास जर तुम्हाला साधायचा आहे तर स्पेशल एज्युकेशनची पण तुम्हाला मदत घेणं गरजेचं आहे. ऑटिझममध्ये आहे, ADHD मध्ये आहे, माइल्ड बॉर्डरलाईन डिले डेव्हलपमेंटमध्ये आहे, की ज्या ज्या त्रुटी तुमच्या मूल जेव्हा सामान्य शाळेमध्ये जातं, ज्या ज्या त्रुटी मुलांमध्ये राहून जातात की त्याच्यामुळे मूल पुढे जात नाही. बऱ्याच वेळा असं पण दिसून येतं की काही 13-14 वर्षांची मुलं नॉर्मल स्कूलिंगसाठी जाऊन आल्यानंतर मग त्यांना स्पेशल शाळेसाठी पाठवलं जातं. हा पण अनुभव आम्हाला आलेला आहे की तोपर्यंत स्कूलमध्ये ठेवून घेतलं जातं मूल बऱ्यापैकी. पण मग स्पेशल शाळेमध्ये ज्यावेळी मूल येतं तर त्याचं प्री व्होकेशनल ट्रेनिंग आमच्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. 13-14 वर्षांचं मूल असेल तर त्याला आम्हाला प्री व्होकेशनल ट्रेनिंगसाठी घ्यावं लागतं. तर त्याला त्याच्या बेसिक कन्सेप्ट प्री व्होकेशनल ट्रेनिंगसाठीच्या खूप महत्त्वाच्या असतात. पण त्या मुलांमध्ये तिथे कुठेतरी कमतरता आम्हाला दिसून येते. फक्त मूल रीड करतं आहे किंवा रायटिंग करतं आहे किंवा मूल कॉपीराईट करतं आहे, हे हे या गोष्टी दिसून येतात. परंतु खूप काही मुलामध्ये प्रगती झालेली आहे एज्युकेशनली असं दिसून येत नाही. आणि जे स्पेशल एज्युकेशनच्या दृष्टीने आम्हाला आवश्यक आहे प्री व्होकेशनल ट्रेनिंगसाठी, त्या बेसिक स्किल पण मुलामध्ये डेव्हलप झालेल्या आम्हाला बऱ्याचशा दिसत नाहीत. त्यामुळे आम्हाला तिथून त्याचं स्पेशल एज्युकेशन सुरू करायला लागतं. तर असं न करता जर तुम्ही अगोदरच सायमल्टेनियस तुम्ही जर ह्या दोन्ही गोष्टी घेतल्या की सामान्य शाळा आणि प्लस स्पेशल एज्युकेशनचा आधार, जसं मी बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये मी सांगते आहे तुम्हाला की जर तुम्ही नॉर्मल स्कूलिंगसाठी मूल पाठवत आहात तर आठवड्यातले 2 दिवस, 15 दिवसातले दिवस किंवा महिन्याचं जसं त्याची नीड असेल तर तसं स्पेशल एज्युकेटर तुम्हाला गाईड करेल की तुम्हाला मुलाला किती दिवसांची गरज आहे, किती दिवसांनी तुम्हाला मुलाला स्पेशल एज्युकेशन घेण्याची गरज आहे. तर त्याप्रमाणे तुम्हाला गायडन्स स्पेशल एज्युकेटर ऑब्व्हियसली करणारच आहे. पण तुम्ही जर ॲप्रोचच झाला नाहीत स्पेशल एज्युकेशनकडे तर स्पेशल एज्युकेटर तरी तुम्हाला कसा गाईड करेल. म्हणून तुम्ही वेळीच जेव्हा तुमच्या मुलाचं डायग्नोसिस होतं आहे की मूल ADHD आहे किंवा ऑटिझम आहे किंवा डिले डेव्हलपमेंटचं मूल आहे, डाऊन सिंड्रोम आहे किंवा इतर कुठलंही मूल आहे, त्याचे बिहेवियर प्रॉब्लेम आहे, त्याचे सेन्सरी इश्यूज आहेत किंवा त्याच्यासाठी आवश्यक त्या OT आहे, स्पीच आहे किंवा इतर सिटिंग स्पॅन ॲक्टिव्हिटीज आहे, त्याची हायपर ॲक्टिव्हिटी आहे, या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला स्पेशल एज्युकेटरची मदत लागते. मला एक जणांनी प्रश्न केला होता की स्पेशल एज्युकेटर म्हणजे नेमका काय आहे, की स्पेशल एज्युकेटर म्हणजे विशेष शिक्षक, की विशेष मुलांसाठी विशेष पद्धतीने शिकवणारा हा विशेष शिक्षक. आणि सामान्य शाळेचं जे शिक्षण आहे सामान्य शाळेच्या शिक्षकाचं ते वेगळं आणि स्पेशल एज्युकेटरचं शिक्षण वेगळं. त्यामुळे स्पेशल एज्युकेटर हा असा आहे की त्यांनी विशेष शिक्षण त्याच्यामध्ये घेतलेलं असतं आणि विशेष मुलांसाठी शिकवण्यासाठी तो म्हणून विशेष शिक्षक त्याला म्हटलं जातं, स्पेशल एज्युकेटर त्याला म्हटलं जातं. तर त्यामुळे स्पेशल एज्युकेशन आणि स्पेशल एज्युकेटरची मदत तुम्हाला मुलाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर वेळीच घेणं गरजेचं आहे. वेळ निघून गेल्यानंतर येण्यापेक्षा जर अगोदरच तुम्हाला जर माहिती झालेलं आहे, ठीक आहे, तुम्हाला अगोदर माहिती नव्हतं की स्पेशल एज्युकेशनची पण मदत घ्यावी लागणार आहे आपल्याला किंवा स्पेशल एज्युकेटरची पण मदत आपल्याला लागणार आहे. तर आता जर तुम्हाला माहिती झालेलं आहे तर आता स्पेशल एज्युकेटरला ॲप्रोच व्हा आणि त्याच्याकडनं पाहिजे ती मदत घ्या. मुलाचं असेसमेंट करून घ्या. IEP प्लॅन स्पेशल एज्युकेटर देतो, तो सर्वांगीण विकासावरती मुलाच्या काम करतो. त्याच्या ऑब्झर्वेशनमध्ये मूल आल्यानंतर त्याच्यामध्ये काय काय त्रुटी राहिलेल्या आहेत त्या फाइंड आऊट करून त्याच्यावरती काम कसं करायचं आहे, काय करावं लागेल याविषयी सगळी माहिती तुम्हाला स्पेशल एज्युकेटर देईल आणि त्याचा एक गोल प्लॅन करून देईल तुम्हाला आणि त्याप्रमाणे तुम्हाला तो फॉलो करायचा आहे स्पेशल एज्युकेटरची मदत घेऊन. तर अशा पद्धतीने जर तुम्ही गेलात तर मुलाचा सर्वांगीण विकास तर निश्चितच होईल. आणि जसं मी 0 ते 6 वर्ष वयोगटातली जी मुलं आहेत सध्याला, ADHD आहे, ऑटिझम आहे किंवा डिले डेव्हलपमेंटची मुलं आहेत की जी बॉर्डर लाईन आहेत, माइल्ड आहेत,
त्या पालकांना तर मी आवर्जून सांगेल की स्पेशल एज्युकेशनची मदत निश्चितच घ्या. कारण तुम्हाला जर मूल पुढच्या 6 वर्ष वयोगटामध्ये जेव्हा मूल जाईल, वय वर्ष 5 वर्ष 6 वर्ष, तर त्यावेळी जर नॉर्मल स्कूलिंगसाठी मूल टाकायचं आहे तर जास्त चांगली डेव्हलपमेंट मुलामध्ये तुम्हाला स्पेशल एज्युकेशननी झालेली दिसेल आणि झपाट्याने झालेली दिसेल, की जी योग्य वेळी तुम्ही जर स्पेशल एज्युकेशनची मदत घेतली तर अशा पद्धतीने जर तुम्ही गेलात तर निश्चितच मुलाचा सर्वांगीण विकास होईल. आणि अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती की मी वारंवार तुम्ही जेव्हा स्कूलिंग मुलाचं शोधता किंवा थेरपी सेंटर मुलाचं शोधता किंवा स्पेशल स्कूल बऱ्याच वेळा मुलांना गरजेचं असते त्यावेळी शोधता, तर ज्यावेळी तुम्ही पालक म्हणून या सगळ्या गोष्टी बघत असता तर नेमकं तुम्ही कुठल्या दृष्टीने शोधता हे मला माहिती नाही. पण बऱ्याच वेळा असा आमचा अनुभव आहे की काही पालक जे आहेत ते बघतात की बिल्डिंग किती छान आहे किंवा इन्फ्रास्ट्रक्चर किती आहे, की मुलाकडे साहित्य त्या थेरपीला किंवा सेटअप किती छान आहे त्यांचा. हे हे सगळ्या गोष्टी ज्या आहे माझ्या मते ॲज अ स्पेशल एज्युकेटर आणि पॅरेंट, मी सुद्धा एक पॅरेंट आहे आणि स्पेशल एज्युकेटर आहे, तर माझ्या मते या सगळ्या गोष्टी सेकंडरी आहेत आणि प्रायमरी जे आहे ते एज्युकेशन आहे, की एज्युकेशनला महत्त्व देणं जास्त गरजेचं आहे. या सगळ्या सेटअप किंवा ह्या सगळ्या गोष्टी सेकंडरी आहेत. तर त्यामुळे त्याला खूप महत्त्व न देता आधी प्रायमरी तुमचा मुलाचा जो रिसेंट इश्यूज आहेत मुलाचे, ते किती व्यवस्थितरित्या आणि किती चांगल्यारित्या तुम्हाला गाईड करून आणि मुलाला तुमचे एज्युकेशन देऊन सॉल्व्ह होऊ शकतात, ह्याच्यावरती जास्त फोकस करणं गरजेचं आहे असं मला वाटतं स्पेशल एज्युकेटर आणि पॅरेंट म्हणून. आणि मी पण तेच केलेलं आहे पॅरेंट म्हणून. मी खूप महत्त्व बिल्डिंगला किंवा तिथल्या इन्फ्रास्ट्रक्चरला किंवा इतर गोष्टींना दिलेलं नाही आहे. प्रायमरी एज्युकेशन आणि मला माझ्या मुलासोबत, माझ्या लेकरासोबत राहण्याची मुभा तिथे जर मिळती आहे तर ही प्रायमरी गरज माझी होती आणि मी ती निवडली. त्यामुळे मला असं वाटतं की एक पॅरेंट म्हणून की या गोष्टी तुम्ही पण बघणं आवश्यक आहे, की आपल्या मुलाला त्याच्या सर्वांगीण विकासावरती काम किती होतं आहे, त्याच्यामध्ये बदल किती होतात आहेत आणि त्याचे जे रिसेंट इश्यू आहेत त्याच्यावरती आपल्याला किती व्यवस्थितरित्या मार्गदर्शन मिळतं आहे हे पण खूप महत्त्वाचं आहे. म्हणून बाकीच्या सगळ्या गोष्टी सेकंडरी आहेत, एज्युकेशन जास्त महत्त्वाचं आहे, त्याला महत्त्व देणं जास्त गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट मला ही सांगायची होती, आता आठवत नाही, बऱ्याच वेळा विसरून जातं काय महत्त्वाचं आहे ते सांगायचं असतं. तर अशा पद्धतीने जर स्पेशल एज्युकेशनची मदत तुम्ही घेतली आणि योग्य ठिकाण जर निवडलं तर निश्चितच तुम्हालाही मार्गदर्शन व्यवस्थित मिळेल आणि तुमच्या मुलाला पण व्यवस्थितरित्या घडवल्या जाईल, त्याचंही संगोपन करायला तुम्हाला जास्त चांगल्या प्रकारे मदत होईल, स्पेशल एज्युकेटरची असेल किंवा स्पेशल एज्युकेशनची असेल. तर अशा पद्धतीने ऑटिझम, ADHD, डिले डेव्हलपमेंट असो किंवा इतर कुठल्या मायक्रोसिफॅली, CP, सगळीच मुलं, ही सगळी मुलं, यांना सगळ्या मुलांना सेन्सरी इश्यू आहेत, बिहेवियरल इश्यू आहेत, ओरोमोटार इश्यू आहेत, सगळ्या प्रकारचे इश्यूज या मुलांमध्ये दिसून येतात. तर या सगळ्या इश्यूंवरती जर तुम्हाला खरंच जर व्यवस्थितरित्या जर तुमच्या मुलाचं संगोपन व्हावं किंवा त्याच्यामध्ये व्यवस्थित बदल घडावे जर असं वाटत असेल तर स्पेशल एज्युकेशनची मदत तुम्हाला लागणार आहे. त्याशिवाय मुलाचा सर्वांगीण विकास साधणं शक्य होणार नाही. तर जसं की मी तुम्हाला उदाहरण दिलं की 14-15 वर्षापर्यंत मुलाला नॉर्मल स्कूलिंगसाठी ठेवून घेतलं जातं आणि नंतर मग स्पेशल शाळेमध्ये जा म्हणून सांगितलं जातं. अशी बरीचशी उदाहरणं आमच्याकडे आहेत. तर स्पेशल एज्युकेशन हे खूप महत्त्वाचं आहे. ऑटिझम मुलासाठी असेल, ADHD मुलासाठी असेल, बॉर्डर लाईन आणि माइल्ड मूल सांगते मी. बॉर्डर लाईन, माइल्ड मूल, डिले डेव्हलपमेंट, CP आणि मायक्रोसिफेली असेल, हायड्रोसिफेली असेल किंवा इतर कुठलं असेल, तर या सगळ्या मुलांसाठी, म्हणजे आता मी पर्टिक्युलर नाव घेते आहे म्हणजे त्याच मुलांसाठी नाही, तर विशेष मुलं जी आहेत, जेवढी केवढी विशेष मुलं आहेत त्यांना सगळ्यांनाच या गोष्टी लागू होतात.
फक्त मी ऑटिझमचं किंवा ADHDचं नाव घेतलं म्हणजे फक्त तीच मुलं या कॅटेगरीमध्ये येतात किंवा त्यांनाच आवश्यक आहे असं नाही आहे. तर जेवढी आठवतात किंवा जेवढी नावं घेतली जातात तेवढीच नव्हे, तर त्या व्यतिरिक्त केवढी स्पेशल मुलं आहेत, कुठल्याही सिंड्रोमची असू देत मग, तर त्यांना स्पेशल एज्युकेशनची मदत घेणं गरजेचं आहे. तर त्याशिवाय मुलाचा सर्वांगीण विकास साधणार नाही. आणि बऱ्याच वेळा आपण बघतो की जेव्हा मुलाचं रीडिंग रायटिंग स्किल डेव्हलप होत नाहीत किंवा झाल्या तरी पाहिजे तशा पद्धतीने होत नाहीत, तर त्यामागे कारणं हीच आहेत की स्पेशल एज्युकेटर मूल योग्य वयात रीडिंग रायटिंगला जेव्हा येणं गरजेचं असतं तेव्हा मूल येत नाही. कारण त्याचं सिटिंग स्पॅन पण महत्त्वाचा असतो, त्याचं अटेन्शन पण महत्त्वाचं असतं, त्याचं पेन्सिल पेन पकडण्याची ग्रीप असेल किंवा त्याचं रीडिंग रायटिंगसाठीचं जे अटेन्शन आवश्यक आहे, प्री रायटिंगसाठीचं पण अटेन्शन आवश्यक आहे. आपण त्याविषयी पण बोलणार आहोत. प्री रायटिंग स्किल आणि रीडिंग रायटिंग स्किल याविषयी पण डिटेल बोलणार आहोत. तर जोपर्यंत ते योग्य वयात किंवा योग्य वेळी डेव्हलप होत नाही तोपर्यंत मूल पुढे जाईल कसं ना? तर हा पण तर प्रश्न आहे. म्हणून मूल अभ्यासामध्ये मागे राहताना आपल्याला दिसतं, कारण ह्या बाकीच्या गोष्टी मुलाच्या बिहेवियर इश्यू आहे किंवा त्याचं सिटिंग स्पॅन आहे याच्यावरती जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत या गोष्टी पुढे जाणारच नाही. त्याचं ADL डेव्हलपमेंट असेल, त्याचं सोशल डेव्हलपमेंट असेल किंवा त्याचं प्री रायटिंग स्किल असेल किंवा रीडिंग रायटिंग स्किल असेल, जोपर्यंत या सगळ्या गोष्टींवरती मुलाच्या काम होणार नाही तोपर्यंत याच्या पुढे मूल जाणार नाही किंवा मूल ADL ट्रेनिंगसाठी येणार नाही, मूल प्री रायटिंग किंवा रीडिंग रायटिंग स्किलसाठी परिपक्व होणार नाही. या सगळ्या गोष्टी रिलेटेड आहेत. म्हणून स्पेशल एज्युकेशन स्पेशल मुलांना आवश्यक आहे. मग ते कुठल्याही प्रकारातलं मूल असो, सिंड्रोमचं असो, ADHD असो किंवा ऑटिझम असो, बॉर्डर लाईन आणि माइल्ड मूल सांगते मी की जे सामान्य शाळेमध्ये शिक्षण घेतं आहे ते. तर अशा प्रकारे आपल्याला स्पेशल एज्युकेशनची मदत घेणं गरजेचं आहे. तर इथे आपण थांबूया. स्पेशल एज्युकेशन का महत्त्वाचं आहे, कसं महत्त्वाचं आहे याविषयी आपण या भागामध्ये माहिती घेतलेली आहे. इथे आपण आता थांबणार आहोत आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ फॉरवर्ड करायला नक्कीच विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.